नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे डेली रिक्रूटमेंट या आपल्या चॅनलवर। आज आपण आरोग्य सेविका भरती निघालेली आहे 2025ची। सगळ्यात मोठी भरती आहे ही। यामध्ये मासिक वेतन 18,000 रुपये एवढे असणार आहे। तर चला या व्हिडिओमध्ये आपण याची सविस्तर माहिती बघूया। आरोग्य सेविका 2025 भरती राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत आरोग्य विभाग महानगरपालिका यांच्या नियंत्रणाखाली एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी अंतर्गत आरोग्य सेविका ही पदे भरण्याकरिता पात्र उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे। त्यासाठी खालील नमूद पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत। आरोग्य विभागात नोकरी मिळवण्याची चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे। या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्या। राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान NHM मध्ये रिक्त पदाच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केले आहे। तर यामध्ये तुम्हाला शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे, त्याचबरोबर अर्ज कशा पद्धतीने करायचा आणि अर्जाची लास्ट डेट काय आहे ते आपण बघू। तर भरतीचा विभाग आहे राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान NHM द्वारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे। भरतीचा प्रकार आहे आरोग्य विभागांतर्गत नोकरी मिळवण्याची चांगली व उत्तम संधी आहे। पदाचे नाव आहे आरोग्य सेविका। शैक्षणिक पात्रता ही पदाच्या अर्हतेनुसार असणार आहे। मासिक वेतन तुम्हाला 18,000 रुपये एवढे असणार आहे। यात एक अट आहे ती म्हणजे तुम्ही जे अर्ज करणारे उमेदवार आहात ते महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावे। अर्ज स्वीकारण्याची पद्धत ही ऑफलाईन पद्धतीने असणार आहे। ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला इथे अर्ज करायचा आहे। वयोमर्यादा कमीत कमी 18 वर्ष, जास्तीत जास्त 38 वर्ष उमेदवार वय असलेले उमेदवार इथे अर्ज करू शकणार आहे। भरतीचा कालावधी ही निव्वळ कंत्राटी पद्धतीने केवळ प्रकल्प कालावधीत पुरते भरायचे असून प्रकल्प बंद होताच सदर पदे आपोआप संपुष्टात येतील। परंतु काही हरकत नाही, तुम्हाला अनुभव तर येईल, त्यामुळे तुम्हाला परमनंट सरकारी नोकरी लागण्यास मदत होईल। शैक्षणिक पात्रता तुमचा ANEMचा कोर्स पास पाहिजे, त्याचबरोबर MMC नोंदणी आवश्यक आहे। एकूण इथं 26 जागा आहे। अर्ज शुल्क प्रवर्गातील उमेदवारांना 100 रुपये आहे आणि खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 150 रुपये आहे। नोकरीचे ठिकाण नागपूर हे आहे। राष्ट्रीय आरोग्य अभियान नागपूर आणि सदर पदाकरिता शासन निर्णयानुसार प्रत्यक्ष मुलाखत घेण्यात येणार नाही, तर इथे मेरिट लिस्टनुसार व अनुभवाच्या आधारे निवड करण्यात येणार आहे। सदरील पदे ही राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत निव्वळ कंत्राटी स्वरूपाची राहणार आहे। त्यांचा नागपूर महानगरपालिकेच्या आस्थापनाशी कसलाही संबंध राहणार नाही। तर अशा प्रकारे ही भरती आहे आणि इथे तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे आणि अर्जासोबत तुम्हाला नुकताच काढलेला पासपोर्ट साईज फोटो एक व स्वतःचा ईमेल, दूरध्वनी क्रमांक हे जे अद्ययावत आहे, नेहमी तुमच्यासोबत असतात, तुम्ही त्याचा वापर करत आहात, तो द्यायचा आहे। अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असल्याचं प्रमाणपत्र जोडायचं आहे। त्याचबरोबर जर प्रवर्गामध्ये असाल तुम्ही, समजा SC ST OBC WS, तर ते जात प्रमाणपत्र तुम्हाला अर्जासोबत जोडायचं आहे। जन्मतारखेचं प्रमाणपत्र म्हणजे शाळा महाविद्यालय सोडल्याचं प्रमाणपत्र किंवा जन्माचे प्रमाणपत्र। ओळखपत्रासाठी तुम्हाला आधार कार्ड किंवा मतदान कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्सची झेरॉक्स जोडायची आहे। पदाकरिता लागणारी मूळ शैक्षणिक अर्हतेची अंतिम वर्षाची गुणपत्रिका, पदानुसार शासनातर्फे प्राप्त रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र, नूतनीकरण पदाकरिता लागणारी मूळ शैक्षणिक अर्हतेशिवाय प्राप्त पदव्युत्तर पदवी म्हणजे PG डिग्री, पदव्युत्तर पदविका किंवा PG डिप्लोमा प्रमाणपत्र, उच्च शैक्षणिक अर्हताधारकास व अनुभव असलेल्या उमेदवारास प्राधान्य दिले जाणार आहे। उमेदवारांनी अर्ज करीत असलेल्या पदाचे नाव व सामाजिक आरक्षणानुसार सदर पदाकरिता नमूद प्रवर्ग, जातीचा प्रवर्ग अर्जामध्ये स्पष्टपणे नमूद करावा। कोणत्याही वेळेस भरती अथवा निवड प्रक्रिया रद्द करण्याचे संपूर्ण अधिकार निवड समिती NUHM नागपूर यांचे राहणार आहे। त्यावर कोणीही हस्तक्षेप किंवा हरकत
कोणाला करता येणार नाही. अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख 8 जानेवारी 2024 ही अंतिम असणार आहे. आणि अर्ज पाठवण्याचा पत्ता सर्वांनी नोंद करून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा लिहून घ्या. नागपूर महानगरपालिका आरोग्य विभाग, 5वा माळा, छत्रपती शिवाजी महाराज नवीन प्रशासकीय इमारत, सिव्हिल लाईन, नागपूर 440001. तर सर्वांनी कमेंटमध्ये नक्की सांगा